हॅलो, आय एम डॉक्टर मोहिनी चिखलंडे. वेलकम टू क्रियाशारीर लेक्चर सिरीज. आजच्या लेक्चरमध्ये आपण रक्तधातूबद्दल अभ्यास करणार आहोत. ऑलरेडी आपण लास्ट लेक्चर्समध्ये बघितले होते धातूंची संख्या किती आहे टोटल 7. तर त्यापैकी आपण पहिला जो धातू होता रसधातू, ज्याला आपण कोरिलेट करू शकतो प्लाझ्मा सोबत, ते आपण लास्ट लेक्चरमध्ये डिस्कस केलेला आहे. दुसरा धातू आहे तो म्हणजे रक्तधातू. रसानंतर येणारा रक्तधातू, कारण रसधातूपासूनच रक्तधातूची निर्मिती होणार आहे. तर रक्तधातूला आपण कोरिलेट करू शकतो ते म्हणजे ब्लड सोबत. जसं रस धातू आहे प्लाझ्मा सोबत कोरिलेट आपण करू शकतो, त्याच पद्धतीने रक्तधातू आयुर्वेदात जो सांगितलेला आहे तो आपण मॉडर्न सायन्समध्ये ब्लड या फॉर्ममध्ये आपण याचं कोरिलेशन करू शकतो. तर हा जो टॉपिक आहे रक्तधातू, हा युनिव्हर्सिटी एक्झाममध्ये MCQ, SAQ आणि LAQ अशा तीनही प्रकारच्या प्रश्नांसाठी हा टॉपिक इम्पॉर्टंट आहे. इव्हन थ्रूआउट द PMS करिक्युलम नंतर प्रॅक्टिसमध्ये देखील हा जो टॉपिक आहे रक्तधातू किंवा धातू ही जी कॉन्सेप्ट आहे ही अतिशय महत्वाची आहे. तर जसं आपण रसधातू पॉइंट वाईज बघितला होता, डिस्कस केला होता, त्याच पद्धतीने आपण रक्तधातूबद्दल अभ्यास करणार आहोत. सगळ्यात आधी रक्तधातू म्हणजे काय, तर त्याची व्युत्पत्ती म्हणजेच रक्तधातू कशाला म्हणायचं आहे, तर रंज करणे हे वाचस्पत्यम नावाच्या शब्दकोशातून किंवा ग्रंथातून याचं एक अर्थ आलेला आहे. रंज करणे शरीरस्य रसपाक जन्वे मांस हेतौ रुधिराख्ये धातू भेदेच अमराह. म्हणजेच काय सांगितलेलं आहे, रंज करणे, रंजन करणे. रंजन करणे म्हणजे काय करणे, तर रंगवणे किंवा कलर देणे, एखाद्या गोष्टीला रंग देण्याचं काम, एखाद्या गोष्टीला कलर देण्याचं काम ज्या धातूचं आहे तो म्हणजे रक्तधातू. म्हणजे कोणत्याही एका पदार्थाला किंवा एखाद्या वस्तूला, एखाद्या एंटिटीला रंग देण्याचं काम ज्या धातूकडून होणार आहे तो म्हणजे रक्तधातू. कारण आपण बघितला होता रसधातू कसा होता, तो श्लेष्माप्रमाणे म्हणजे कफाप्रमाणे होता. तर त्या रसधातूला पुढे जसं जसं धातूंची एकानंतर एक निर्मिती होणार आहे त्या पद्धतीने रसधातूला जेव्हा रंग देण्याचं काम होणार आहे, म्हणजे रसधातू हा कसा सांगितलेला आहे, कफासारखा श्वेत सांगितलेला आहे, तर त्याला रंग देऊन लाल रंगाचं जे काही रक्त तयार होणार आहे किंवा लाल रंगाचं जो काही द्रव्य तयार होणार आहे त्याला आपण रक्तधातू म्हणणार आहोत. तर याला रक्त म्हणण्याचं कारण काय आहे, रक्त हा शब्द कुठून आला, तर रंज करणे म्हणजेच रंजन करणे, रंगवणे, कलर देण्याचं काम करणे, हे जे कर्म आहे हे या रक्तधातूचं आहे. पुढे काय सांगितलेलं आहे, शरीरस्य रसपाक जन्मे, म्हणजे शरीरामधल्या रसधातूचा पाक होऊन रसधातूपासून ज्या धातूची निर्मिती होणार आहे त्या धातूला रक्तधातू म्हटलेलं आहे. आणि या धातूपासून पुढे मांस धातूची निर्मिती होण्यासाठी या धातूचं महत्व सांगितलेलं आहे. मांस हेतौ म्हणजे रसधातू नंतर रक्तधातू, रक्तधातू नंतर मांसधातू. ज्या पद्धतीने आपण रसधातूच्या वेळी बघितलं होतं की रसधातूमधून पुढे रक्तधातूचा पोषक अंश तयार होणार आहे आणि पुढे रक्तधातूची निर्मिती होणार आहे, त्याच पद्धतीने इथे रक्तधातूपासून पुढचा कोणता धातू आहे, मांसधातू. तर त्या धातूचा जो काही पोषक अंश आहे तो या धातूपासून तयार होणार आहे, म्हणजे रक्तापासून मांस धातूची निर्मिती होणार आहे. म्हणजेच काय सांगितलेलं आहे, तर रसधातूवर पाक क्रिया होऊन किंवा रसधातूचं पचन झाल्यानंतर रंग देण्याचं काम जो धातू करणार आहे त्याला रक्तधातू म्हटलं जातं आणि याच धातूपासून पुढे मांस धातूची निर्मिती होणार आहे. तर यालाच आपण रक्तधातू असं म्हणणार आहोत. निरुक्ती काय आहे, म्हणजेच जसं आपण व्युत्पत्ती बघितली, व्युत्पत्ती म्हणजे काय, तर रक्त हा शब्द कसा आला, तर त्यालाच इलॅबोरेटिव्हली आपल्याला आता निरुक्तीमध्ये बघायचं आहे. रक्त हा शब्द म्हणजेच काय, रजरंजने. जसं आपण रक्त धातूची व्युत्पत्ती बघत असताना बघितलं होतं की रंज करणे म्हणजे रंजन करणे, रंगवणे, हे याची व्युत्पत्ती सांगितलेली आहे. निरुक्ती काय सांगितलेली आहे, तर रजरंजने म्हणजे रंजन करण्याचं काम, रंगवण्याचं काम, कलर देण्याचं काम हे ज्या धातूकडून होणार आहे त्या धातूला रक्तधातू असं म्हणायचं आहे. तेन रंजनाः रागवर्णयुक्ताः रागकृतच धातुः रक्तम इति अर्थो भवति. म्हणजेच काय सांगितलेलं आहे,
ज्या धातूपासून रंग देण्याचं काम एखाद्या द्रव्याला किंवा एखाद्या एंटिटीला रंग देण्याचं काम ज्या धातूकडून होणार आहे आणि ज्या धातू नंतर रंग दिल्यानंतर तो कोणत्या वर्णाचा होणार आहे? रागवर्णयुक्त, म्हणजेच लाल रंगाचा. रागवर्ण म्हणजे कोणता वर्ण? तर लाल वर्ण किंवा ज्याला आपण म्हणू शकतो की रेडिश कलर ज्याला प्राप्त होणार आहे त्याला आपण रक्त धातू असं म्हणणार आहोत. म्हणजे रजरंजने तेन रंजना, रंजन कर्म झाल्यानंतर रंगवण्याचं कलर देण्याचं काम झाल्यानंतर त्या धातूला कसा वर्ण प्राप्त होणार आहे? तर राग वर्ण प्राप्त होणार आहे. म्हणजेच कोणता वर्ण? लाल रंग त्या धातूला प्राप्त होणार आहे आणि त्यामुळे त्या धातूचं नाव हे रक्त धातू असं दिलेलं आहे. रक्त धातूचे पर्याय काय काय आहेत? रुधिर, शोणित, क्षतज, अश्रुक, अस्र आणि लोहित हे याचे पर्याय नाव सांगितलेले आहे. हे जे पर्याय आहेत हे एमसीक्यू पॉइंट ऑफ व्ह्यूने किंवा AIA PGT सारख्या ज्या PG एंट्रन्स एक्झाम आहेत त्या पॉइंट ऑफ व्ह्यूने असे हे पॉइंट्स इम्पॉर्टंट असतात. कारण तिथे असं विचारलं जाऊ शकतं की खालीलपैकी रक्तधातूचा पर्याय कोणता आहे आणि ऑप्शन्स असतील क्षतज, अश्रुक, लोहित आणि ऑल ऑफ द अबव. तर तुम्हाला माहिती असलं पाहिजे की क्षतज, अश्रुक, लोहित हे तीनही रक्तधातूचे पर्याय सांगितलेले आहेत. त्यामुळे तिथे ऑप्शन चूज करताना आपल्याला ऑल ऑफ द अबव हा ऑप्शन चूज करायचा असतो. तर हे जे आहेत हे रक्तधातूचे पर्याय सांगितलेले आहेत. रुधिर म्हणजेच रक्तधातू, शोणित, क्षतज म्हणजे क्षत म्हणजे व्रण झाल्यानंतर, जखम झाल्यानंतर ज्याच्यातून लगेच एखादा धातू जो बाहेर येणार आहे त्याला आपण रक्तधातू म्हणतो. म्हणूनच त्याला क्षतज म्हणजे क्षतापासून किंवा जखम झाल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा बाहेर येणारा जो द्रवपदार्थ आहे तो म्हणजे रक्तधातू असतो, म्हणून त्याला क्षतज म्हटलेलं आहे. अश्रुक, अस्र, लोहित, लोहित म्हणजेच लोहित हा देखील रंग आहे, लाल रंग असल्या कारणाने लोहित म्हणजे लाल रंग. तर या धातूचा वर्ण देखील लाल असल्या कारणाने याला लोहित असा देखील पर्याय दिलेला आहे. या धातूचं स्थान काय आहे? शरीरामध्ये रक्तधातू कुठे आपल्याला बघायला मिळणार आहे? रक्तादीनाम तू सर्व शरीर चराणाम अपि विशेषेण हृदयम स्थानम उक्तम. म्हणजेच काय सांगितलेलं आहे? या रक्तधातूचं स्थान कुठे आहे? तर सर्व शरीर, पूर्ण शरीरामध्ये रक्तधातूचं स्थान सांगितलेलं आहे. कारण आपल्याला माहिती आहे ब्लड सर्क्युलेशन, ब्लड पूर्ण शरीरामध्ये ऑक्युपाय केलेलं आहे. त्यामुळे रक्तधातूचं स्थान कुठे सांगितलेलं आहे? संपूर्ण शरीर, पण त्यातल्या त्यात विशेष स्थान, स्पेसिफिक लोकेशन काय आहे? तर हृदय. हृदयाच्या ठिकाणी रक्तधातूचं विशेष स्थान सांगितलेलं आहे. पूर्ण शरीरामध्ये तर रक्तधातू असणारच आहे, पण त्यातल्या त्यात त्याचं विशेष स्थान किंवा स्पेसिफिक लोकेशन जर कोणतं असेल तर ते हृदय हे सांगितलेलं आहे. कारण तिथूनच रक्तधातूचा विक्षेपण किंवा ब्लड सर्क्युलेशन होणार आहे. आपल्याला माहिती आहे कार्डियक ऍक्टिव्हिटी किंवा कार्डियक पंपिंग ऍक्शन मुळे ब्लड जे आहे ते पूर्ण शरीरामध्ये पसरवलं जाणार आहे. किंवा आपल्याला माहिती आहे व्यान वायूचं कार्य काय आहे? तर ते पूर्ण चारही दिशाने रस आणि रक्तधातूचं विक्षेपण करणं हे व्यान वायूचं काम सांगितलेलं आहे. त्यामुळे हृदय हे रक्तधातूचं एक विशेष स्थान किंवा स्पेसिफिक लोकेशन सांगितलेलं आहे. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर आपण जेव्हा धातू हा कॉन्सेप्ट बघत होतो त्याच वेळी आपण बघितलं होतं की प्रत्येक धातूंचे स्त्रोतच आहेत, म्हणजे त्यांचे चॅनल्स आहेत, त्यांचे रूट आहे, एक मार्ग आहे किंवा एक काय म्हणू शकतो आपण त्यांची एक पाईपलाईन काइंड ऑफ एक कॉन्सेप्ट आहे, त्याला आपण स्त्रोतस म्हणतो. तर जसं रस धातूसाठी रसवह स्त्रोतस होतं त्याच पद्धतीने रक्त धातूसाठी रक्तवह स्त्रोतस आहे. म्हणजे ज्यामध्ये रक्तधातूची निर्मिती होते, ज्याच्यामध्ये रक्तधातूमध्ये जे काही कंटेंट आहेत किंवा त्याचे जे काही घटकद्रव्य आहेत ते जिथे तयार होतात किंवा रक्तधातूची मूलतः निर्मिती जिथे होते त्याला आपण रक्तवह स्त्रोतस म्हणणार आहोत. आणि याच चॅनल मधून हे जे रक्त आहे ते पूर्ण शरीरभर पसरलं जाणार आहे किंवा पूर्ण शरीरामध्ये प्रत्येक अवयवाला रक्त पोहोचवलं जाणार आहे. तर रक्तवह स्त्रोतसाची मूल स्थानं काय आहेत? शोणित वाहनाम स्त्रोतसाम यकृत मूलम प्लीहाचो. शोणित म्हणजेच रक्तधातूचा पर्याय सांगितलेला आहे, तर शोणितवह म्हणजेच रक्तवह स्त्रोतसाचं मूल स्थान काय सांगितलेलं आहे? यकृत आणि
प्लीहा. हे चरक संहिता विमानस्थान अध्याय 5 स्त्रोतो विमान हे जे हा जो अध्याय आहे त्याच्यामध्ये रक्तवाह स्त्रोतसाचा मूल स्थान आचार्य चरकांनी काय सांगितलेलं आहे तर यकृत आणि प्लीहा. म्हणजेच हे मूल स्थान काय असणार आहे तर या ठिकाणी स्पेसिफिकली त्या पर्टिक्युलर धातूची निर्मिती होणार आहे. म्हणजेच रक्त धातूची निर्मिती किंवा रक्ताची निर्मिती कुठे होणार आहे यकृत आणि प्लीहा. मॉडर्न सायन्सनुसार जरी आपण बघायला गेलो तर हिमोपोएसिस ही जी कॉन्सेप्ट आहे किंवा ब्लड फॉर्मेशन हे कुठे होणार आहे तर लिव्हर आणि स्प्लीनच्या इथे होणार आहे. त्याच पद्धतीने आयुर्वेदामध्ये रक्तधातूची निर्मिती किंवा रक्त कुठे तयार होणार आहे तर रक्तवाह स्त्रोतसामध्ये. पण या स्त्रोतसांचं किंवा या चॅनलचं एक स्पेसिफिक लोकेशन काय आहे किंवा त्यांची मूल स्थानं काय आहेत तर यकृत आणि प्लीहा म्हणजेच लिव्हर आणि स्प्लीन हे रक्तवाह स्त्रोतसाचे मूल स्थानं सांगितलेली आहेत जिथे रक्तधातूची निर्मिती होणार आहे अकॉर्डिंग टू चरक संहिता. याचा दुसरा एक सुश्रुत संहितेतला रेफरन्स आहे शारीरस्थान अध्याय 9 मध्ये रक्तवहे द्वे. म्हणजे रक्तवाह स्त्रोतसाची मूल स्थानं किती आहेत तर 2. कोणती कोणती रक्तवहे द्वे. आचार्य सुश्रुतांनी प्रत्येक स्त्रोतस हे 2 सांगितलेले आहेत. म्हणजे रक्तवाह स्त्रोतस 2 आहेत, 2 त्याचे चॅनल्स आहेत असं त्यांनी प्रत्येक स्त्रोतसाबद्दल सांगितलेलं आहे. इथे डिफरन्स काय आहे तर चरकांनी फक्त आपल्याला रक्तवाह स्त्रोतस आणि त्याची मूलस्थानं सांगितलेली आहे. पण सुश्रुतांनी मात्र प्रत्येक स्त्रोतस किंवा प्रत्येक चॅनल किती सांगितलेले आहे 2 सांगितले. रक्तवहे द्वे म्हणजे रक्तवाह स्त्रोतस किंवा ते चॅनल किती आहेत 2. त्याची मूल स्थानं काय आहेत तयोर मूलम यकृत प्लीहानौ रक्तवाहिन्यश्च धमन्याः. याची मूलस्थानं सुश्रुतांनी काय सांगितलेली आहेत तर यकृत आणि प्लीहा जसं चरकांनी सांगितलेली आहेत त्याच पद्धतीने यकृत आणि प्लीहा ही मूलस्थानं आहेत जिथे रक्तधातूची निर्मिती होणार आहे अकॉर्डिंग टू सुश्रुत संहिता. पण इथे एक्स्ट्रा ऍडिशनल कोणतं एक मूलस्थान आहे ते म्हणजे रक्तवाही धमन्या. कारण रक्त इथे तयार होणार आहे यकृत आणि प्लीहामध्ये. त्याच्यानंतर त्यांचं वहन किंवा ते प्रत्येक अवयवापर्यंत प्रत्येक सेल पर्यंत पोहोचवण्यासाठी जे अवयव किंवा जे स्पेसिफिक ऑर्गन सांगितलेलं आहे तो म्हणजे रक्तवाही धमन्या. तर याच्यामधून पूर्ण शरीरामध्ये रक्त हे पोहोचवलं जाणार आहे. त्यामुळे आपल्याला लक्षात ठेवताना 2 रेफरन्सेस लक्षात ठेवायचे आहेत रक्तवाह स्त्रोतसाशी संदर्भ. ते म्हणजे आचार्य चरकांनी रक्तवाह स्त्रोतसाचं मूलस्थान काय सांगितलेलं आहे यकृत आणि प्लीहा. सुश्रुतांनी मूलस्थानं यकृत प्लीहा सोबत रक्तवाही धमन्या देखील सांगितलेल्या आहेत. त्यामुळे हा जो स्पेसिफिक पॉइंट आहे हा MCQ पॉइंट ऑफ व्ह्यूने इम्पॉर्टंट आहे. कारण असं विचारलं जाऊ शकतं की खालीलपैकी आचार्य सुश्रुतांनुसार रक्तवाह स्त्रोतसाची मूलस्थानं कोणती आहेत यकृत प्लीहा रक्तवाही धमन्या ऑल ऑफ द अबव. तर आपल्याला माहिती असलं पाहिजे की रक्तवाही धमन्या हे स्पेसिफिकली एक्स्ट्रा हे सुश्रुतांनी सांगितलेलं आहे. यकृत प्लीहा तर चरकांनी देखील मूलस्थान सांगितलेली आहेत पण सुश्रुतांनी एक्स्ट्रा काय सांगितलेलं आहे रक्तवाह स्त्रोतसाच्या मूलस्थानामध्ये तर रक्तवाही धमन्या. हे आपल्याला स्पेसिफिक लक्षात ठेवायचं. रक्तवाही धमन्या म्हणजे नावामध्येच आहे की ज्या वाहिन्या किंवा जे ब्लड वेसल्स रक्त वाहून नेतात पूर्ण शरीरामध्ये रक्ताचा पुरवठा करतात हे देखील रक्तवाह स्त्रोतसाचं मूल स्थान सांगितलेलं आहे. कारण स्त्रोतसाचं काम काय आहे तिथे रक्तधातूची निर्मिती पण होणार आहे आणि त्या धातूंचं पूर्ण शरीरामध्ये जे स्प्रेड आहे किंवा जे वहन आहे प्रत्येक अवयवापर्यंत पोहोचवण्याचं कार्य देखील या स्त्रोतसांमार्फत होणार आहे. त्यामुळे सुश्रुतांनी यकृत प्लीहा सोबतच रक्तवाही धमन्या म्हणजे या ब्लड वेसल्स मधून रक्त पूर्ण शरीरामध्ये पोहोचवलं जाणार आहे. तर मूलस्थानं सुश्रुतांनी 3 सांगितलेले यकृत प्लीहा आणि रक्तवाही धमन्या. त्याच्यानंतर पांचभौतिक संघटन म्हणजे प्रत्येक धातू हा कोणत्या पंचमहाभूतांपासून बनलेला आहे स्पेसिफिकली कोणत्या महाभूताचं आधिक्य त्या धातूमध्ये असणार आहे तर रक्तम तेजो जलात्मकम. म्हणजे रक्तधातू कसा बनलेला आहे तर तेज आणि जल महाभूत म्हणजेच कोणते कोणते तर अग्नी महाभूत आणि आप किंवा जल महाभूतापासून रक्तधातू बनलेला आहे. म्हणजे 5ही महाभूत प्रत्येक धातूमध्ये असणार आहेत पण त्यातल्या त्यात कोणत्या महाभूताचं आधिक्य रक्तधातूमध्ये जास्त आहे तेज म्हणजेच अग्नी महाभूत आणि जल महाभूत. का असं असणार आहे तर आपण आता जेव्हा रक्तधातूचे गुण बघणार आहोत तेव्हा तुम्हाला अग्नी महाभूत असल्या कारणाने
त्याचे गुण काय आहेत आणि जल महाभूत असल्या कारणाने रक्तधातूचा गुण काय आहे हे आपल्याला बघायला मिळणार आहे. एक तर तेज महाभूत असल्या कारणाने रक्ताला रंग प्राप्त झालेला आहे, कारण तेज महाभूत काय करणार आहे, रंजन किंवा एक रंग देण्याचं काम असणार आहे. त्यामुळे तेज धातूमुळे रक्तधातूला एक रक्तवर्ण किंवा लाल रंग प्राप्त होणार आहे आणि जल महाभूतामुळे मात्र रक्तधातू हा लिक्विड असणार आहे, द्रव स्वरूपामध्ये असणार आहे. कारण आपल्याला माहिती आहे ब्लड कोणत्या स्टेटमध्ये आहे, तर लिक्विड स्टेटमध्ये आहे. तर हे कशामुळे, तर तिथे असणाऱ्या जल महाभूतामुळे त्याला द्रवत्व प्राप्त झालेलं आहे आणि तेज महाभूतामुळे रक्तधातूला रंग प्राप्त झालेला आहे, म्हणजेच तो लाल रंगाचा असण्याचं कारण हे तेज महाभूत आहे. दुसरा एक रेफरन्स आलेला आहे सुश्रुत संहितेमधला, पंचभौतिक संघटनाशी रिलेटेड. पांचभौतिकम तू अपरे जीव रक्तम आहु आचार्याः विस्रता द्रवता रागः स्पंदनम लघुता तथा भूम्यादीनां गुणा ही एते दृश्यन्ते च अत्र शोणिते. म्हणजे 5 जी महाभूत आहेत, पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश, त्या प्रत्येक महाभूतानुसार रक्तधातूमध्ये कोणते कोणते गुण किंवा काय काय आपल्याला स्पेसिफिक लक्षण बघायला मिळणार आहे. तर विस्रता, द्रवता, राग, स्पंदन, लघुता. विस्रता म्हणजेच एक स्पेसिफिक स्मेल, ब्लडला एक पर्टिक्युलर वास असणार आहे. जर तुम्ही कधी हॉस्पिटलमध्ये किंवा कॅज्युअल्टी वॉर्डमध्ये जर तुम्ही कधी ऑब्झर्व केलं असेल, गेला असाल, तर तिथे जेव्हा कॅज्युअल्टी येते किंवा जेव्हा काही असे ब्लड किंवा इंजुरी घेऊन एखादा पेशंट येतो, तर त्याच्या ब्लडचा एक स्पेसिफिक स्मेल असतो. हा जो स्मेल आहे त्यालाच आपण विस्रगंधी म्हणणार आहोत, म्हणजेच विस्रता. तर हा गंध कशामुळे येणार आहे त्या रक्तधातूला, तर पृथ्वी महाभूतामुळे. कारण पृथ्वी महाभूताचा गुण काय सांगितलेला आहे, गंध. त्यामुळे विस्रगंधी असा रक्तधातू आपल्याला पृथ्वी महाभूत त्यामध्ये असल्या कारणाने ते बघायला मिळणार आहे. पुढे आहे रक्तधातू हा द्रव आहे, म्हणजे लिक्विड स्टेटमध्ये आहे. कशामुळे, तर जल महाभूतामुळे. कारण ऑलरेडी आपण बघितलं की पंचभौतिक संघटनांमध्ये की तेज आणि जल महाभूतापासून निर्मिती झालेली आहे रक्तधातूची. तर जल महाभूतामुळे, आप महाभूतामुळे एक लिक्विड द्रवत्व त्या धातूला प्राप्त झालेला आहे. पुढे आहे राग, म्हणजेच रंग. लाल रंग कुणामुळे प्राप्त झालेला आहे, तर तेज महाभूतामुळे रक्तधातूला लाल रंग प्राप्त झालेला आहे. पुढे आहे स्पंदन. स्पंदन हे कार्य कोणाचं आहे, तर वायू महाभूत. तर स्पंदन हे कार्य आपल्याला काय बघायला मिळतं रक्तधातूमध्ये, जेव्हा ब्लड वेसल्स मधून ब्लड फ्लो होत असतो तेव्हा आपल्याला जे काही पल्सेस बघायला मिळतात, पल्स रेट आपण जे चेक करतो, तर हे कशामुळे आपल्याला चेक करता येतं किंवा कशामुळे आपल्याला ते जाणवतं पल्स, तर तिथे असणाऱ्या वायू महाभूतामुळे, तिथे स्पंदन असल्या कारणाने, व्हायब्रेशन असल्या कारणाने आपल्याला पल्स हे त्या ब्लड वेसलमध्ये आपल्याला पर्टिक्युलरली स्पंदन हे लक्षण बघायला मिळतं आणि त्यामुळे आपण पल्स रेट हे चेक करू शकतो. पुढे आहे लघुता. हे लघु गुण कशामुळे येणार आहे, तर आकाश महाभूतामुळे रक्तधातूला लघुता प्राप्त झालेली आहे. तर यामुळे काय होणार आहे, लघु गुणामुळे रक्तधातू जो आहे तो अगदी छोट्यातल्या छोट्या सेल्स पर्यंत एकदम आपण काय म्हणू शकतो, मायनर लेवलला एकदम अतिसूक्ष्म ठिकाणी रक्तधातू हा पोहोचला जाणार आहे. म्हणजे लघु गुणामुळे अतिशय कमी ठिकाण, जिथे जागा कमी आहे, अतिसूक्ष्म अशा ठिकाणी देखील रक्तधातू हा पोहोचला जाणार आहे. कशामुळे, तर त्याच्यामध्ये असणाऱ्या लघु गुणामुळे. आणि हा लघु गुण कुणामुळे येणार आहे, तर आकाश महाभूतामुळे. त्यामुळे पंचभौतिक संघटन जेव्हा आपण रक्तधातूचं बघणार आहोत तेव्हा तिथे 5ही महाभूत आपल्याला बघायला मिळतात. विस्रता म्हणजे विस्रगंधी, एक फॉल स्मेल, स्पेसिफिक टिपिकल स्मेल जो आहे रक्तधातूचा तो पृथ्वी महाभूतामुळे आहे. ब्लड किंवा रक्तधातू हा द्रव असण्याचं कारण काय आहे, तर जल महाभूत. लिक्विड असण्याचं कारण जल महाभूत आहे. रक्तधातूला लाल रंग प्राप्त होण्याचं कारण आहे तेज महाभूत. नंतर ब्लड वेसल्समध्ये जे ब्लड फ्लो होणार आहे ब्लड वेसल्स मधून, तिथे स्पंदन, एक व्हायब्रेशन आपल्याला बघायला मिळणार आहे, ज्याच्यामुळे आपण पल्स रेट चेक करू शकतो, पल्स चेक करू शकतो. हे वायू महाभूतामुळे तिथे असणार स्पंदन आपल्याला बघायला मिळणार आहे. आणि शेवटचं आहे ते म्हणजे लघुता, म्हणजे सूक्ष्म, अतिसूक्ष्म अशा ठिकाणी रक्त जाऊन पोहोचणार आहे. ते कशामुळे, तर त्याच्यामध्ये असणाऱ्या लघुगुणामुळे. आणि हा लघुगुण कोणामुळे आलेला आहे, तर रक्तधातूमध्ये असणाऱ्या
आकाश महाभूतामुळे त्या रक्तधातूमध्ये लघु गुण हा आलेला आहे. तर अशा पद्धतीने रक्तधातूचं पंचभौतिक संघटन जे आहे, म्हणजे स्पेसिफिकली पहिल्यांदा सांगितलं की तेजो जलात्मक आहे, म्हणजे तेज आणि जल महाभूतापासून रक्तधातूची निर्मिती झालेली आहे. पण जेव्हा आपण इलॅबोरेटिव्ह विचार करतो तेव्हा रक्तधातूमध्ये असणाऱ्या 5ही महाभूतांमुळे आपल्याला रक्तधातूमध्ये वेगवेगळी त्याची कार्य बघायला मिळतात. त्या महाभूतांमुळे आपल्याला वेगवेगळी स्पेसिफिक लक्षणं रक्तधातूमध्ये आपल्याला बघायला मिळतात. पुढे आहे रक्तधातूचा गुण काय आहे, स्पेसिफिक त्याचे क्वालिटीज काय आहे. तर अनुष्ण शीतम मधुरम स्निग्धम रक्तम च वर्णताः शोणितम गुरु वित्रम स्यात विदाहश्च अस्य पित्तवत. म्हणजेच रक्ताचं गुण काय सांगितलेलं आहे, अनुष्ण शीत. अनुष्ण शीत म्हणजेच काय आहे, तर ना अति उष्ण ना अति शीत, म्हणजे अति उष्ण देखील नाहीये रक्तधातू आणि अति शीत देखील नाहीये. त्यामुळे तो मीडियम एक बॅलन्स साधलेला असा जो धातू आहे तो रक्तधातू आहे. म्हणजे ज्याचं तापमान किंवा ज्याचं काय म्हणू शकतो आपण, गुण हा अति उष्ण पण नाहीये आणि अति शीत पण नाहीये. त्यामुळे रक्तधातू हा अनुष्ण शीत हा जो स्पेसिफिक शब्द आहे हा आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. एमसीक्यू साठी असे पॉइंट्स इम्पॉर्टंट असतात. खालीलपैकी रक्तधातूचा गुण कोणता, उष्ण शीत अनुष्ण शीत आणि नन ऑफ द अबव. तर आपल्याला माहिती असलं पाहिजे रक्तधातूचा गुण सांगितलेला आहे अनुष्ण शीत, म्हणजे जास्ती उष्ण पण नाही आणि जास्ती शीत पण नाही, म्हणजे जास्त गरम पण नाही आणि जास्त थंड पण नाही. तर अशा पद्धतीचा जो गुण आहे त्याला आपण अनुष्ण शीत असं म्हणणार आहोत. मधुरम म्हणजे मधुर रस असणार आहे. रक्तधातू हा मधुर रसाचा आहे. स्निग्ध गुणात्मक आहे. रक्तमच्या वर्णतः आणि त्याचा रंग कसा आहे, तर लाल रंगाचा असा तो धातू सांगितलेला आहे. शोणितम गुरु आणि हा धातू कसा आहे, गुरु आहे. विश्रम, विश्रम म्हणजे त्याला असणारा एक स्पेसिफिक स्मेल जो काय म्हणू शकतो आपण की एक फॉल स्मेल किंवा टिपिकल जो ब्लडचा स्मेल आहे तो विस्रगंधी म्हणजेच एक फॉल स्मेल असा रक्तधातूला आहे. तर रक्तधातूचे गुण कोणते कोणते आहेत, अनुष्ण शीत, मधुर मधुर रसात्मक आहे, स्निग्ध रक्तवर्णी गुरुगुणात्मक आणि विस्र गंधी म्हणजे एक फॉल एक टिपिकल स्मेल रक्तधातूमध्ये सांगितलेला आहे. रक्तधातूचा वर्ण आपल्याला माहिती आहे की रक्तधातू हा लाल रंगाचा आहे, पण तरी देखील आयुर्वेदामध्ये काही असे उपमा दिलेले आहेत किंवा आपल्याला कळालं पाहिजे की नक्की लाल रंग म्हणजे काय. कारण रेड कलर म्हटल्यानंतर त्याच्याही वेगवेगळ्या शेड्स आहेत. तर एक्झॅक्टली कोणती शेड किंवा एक्झॅक्टली आपण कोणत्या कलरला लाल रंग म्हणायचा किंवा कोणत्या एक्झॅक्टली लाल रंगाचा वर्ण हा रक्तधातूचा आहे ह्याच्यासाठी काही उपमा दिलेल्या आहेत, काही रेफरन्सेस दिलेले आहेत. जसं की तपनीय इंद्र गोपाभम पद्मा आलक्तक सन्निभम गुंजाफलसवर्णम च विशुद्धम विद्धी शोणितम. म्हणजे विशुद्ध रक्त एकदम शुद्ध रक्ताचा वर्ण कसा सांगितलेला आहे, तपनीय म्हणजे सोनं जेव्हा सुवर्ण गोल्ड जेव्हा आपण एकदम गरम करतो त्याला हीट देतो त्याच्यानंतर त्याचा जो वर्ण बदलणार आहे, कारण गोल्ड हे येलो कलरमध्ये किंवा पिवळ्या रंगाचा आहे, पण जेव्हा आपण त्याला उष्णता देतो त्याच्यानंतर त्या सोन्याचा रंग हा एकदम लालसर होतो. जर कधी तुम्ही ज्वेलर्स मध्ये किंवा ज्वेलरी शॉपमध्ये जर कधी बघितलं असेल तर जेव्हा सोनं वितळवलं जातं त्याला उष्णता देऊन जेव्हा ते पूर्ण मेल्ट केलं जातं सोनं तेव्हा त्याचा रंग एकदम लाल भडक असतो. तर तो जो रंग आहे तो रक्तधातूचा सांगितलेला आहे तसा रंग. दुसरं काय सांगितलेलं आहे, इंद्रगोपावम. इंद्रगोप जो किडा आहे, जर तुम्ही गुगल केलं तर कदाचित तुम्हाला याचे इमेजेस दिसतील आणि लक्षात येईल की एक्झॅक्टली इंद्रगोप म्हणजे त्याचा रंग कसा आहे. तर तो एकदम डार्क रेड कलरचा असा इंद्रगोप नावाचा किडा आहे, त्याच्या वर्णाप्रमाणे रक्तधातूचा वर्ण सांगितलेला आहे. पद्म म्हणजे लाल रंगाचं कमळ, पद्म म्हणजे कमळ. तर लाल रंगाच्या कमळाचा रंग ज्या पद्धतीने लाल असणार आहे त्याच पद्धतीने रक्तधातूचा हा लाल रंग सांगितलेला आहे. अलक्तक म्हणजे लाक्षारस किंवा लाख ज्याला आपण म्हणतो, तर त्याचा रंग ज्या पद्धतीने लाल आहे तसाच हा रक्तधातू देखील लाल रंगाचा सांगितलेला आहे. पुढे अजून सांगितलेलं आहे गुंजाफल.
गुंजा ही जी वनस्पती आहे, द्रव्यगुणमध्ये जेव्हा तुम्ही द्रव्यगुण या विषयामध्ये गुंजा ही वनस्पती शिकाल किंवा अगदी अगततंत्रामध्ये देखील विषारी द्रव्य सांगितलेलं आहे गुंजा. तर तिथे जेव्हा तुम्ही या वनस्पतीबद्दल अभ्यासाल, तेव्हा तुम्हाला डिटेल्स कळणारच आहेत. पण जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही Google करू शकता, की गुंजा ही वनस्पती एक्झॅक्टली कशी दिसते किंवा त्याचा रंग काय आहे. तर या वनस्पतीचे जे काही फळ सांगितलेलं आहे, त्याचं जे काही फ्रूट आहे गुंजा वनस्पती, तर ते जे फ्रूट आहे रेड कलरचं, त्या पद्धतीचा रक्तधातूचा वर्ण इथे सांगितलेला आहे. पण हा कोणता रक्तधातू? तर विशुद्ध रक्तधातू म्हणजे एकदम प्युरेस्ट फॉर्म. रक्तधातू एकदम शुद्ध अवस्थेत आहे. त्याच्यामध्ये काही दुष्टी नाहीये. तर अशा शुद्ध रक्ताचा वर्ण हे असे वेगवेगळे रेफरन्सने दिलेले आहेत. म्हणजे तपनीय, सोनं मेल्ट केल्यानंतर, गोल्ड मेल्ट केल्यानंतर ज्या पद्धतीने दिसणार आहे. इंद्रगोप किड्याप्रमाणे लाल रंग आहे. पद्म म्हणजे लाल रंगाच्या कमळाप्रमाणे रक्तधातूचा वर्ण सांगितलेला आहे. अलक्तक म्हणजे लाक्षाप्रमाणे, लाखाप्रमाणे, लाख जे आहे त्या पद्धतीने त्या लाल रंगाचा वर्ण रक्तधातूचा सांगितलेला आहे. आणि गुंजा या वनस्पतीचं फळ जे आहे लाल रंगाचं, त्या पद्धतीने रक्तधातूचा वर्ण सांगितलेला आहे. तर हे जे काही रेफरन्सेस आहेत, हे आपल्याला लक्षात ठेवायचे की एक्झॅक्टली रक्तधातूचा वर्ण सांगत असताना आचार्यांनी कोणते कोणते उदाहरणं किंवा उपमा दिलेले आहेत. पुढे आहे विशुद्ध रक्तधातूचं लक्षण. जसं आपण बघितलं की विशुद्ध रक्ताचा वर्ण काय आहे, एवढ्या वेळ आपण ते डिस्कस केलं. पण जेव्हा असा विशुद्ध रक्तधातू शरीरामध्ये असतो, तेव्हा त्या व्यक्तीमध्ये आपल्याला काय लक्षणं बघायला मिळतात? म्हणजे एखाद्या व्यक्तीचा रक्तधातू अतिशय शुद्ध आहे, प्युरेस्ट फॉर्ममध्ये आहे. काही त्याच्यामध्ये दुष्टी नाहीये त्या धातूमध्ये. तर अशा वेळी त्या व्यक्तीमध्ये आपल्याला काय-काय लक्षणं बघायला मिळतात? प्रसन्न वर्ण इंद्रिय म्हणजेच प्रसन्न वर्ण म्हणजे त्याची त्वचा एकदम प्रसन्न असते. कॉम्प्लेक्शन जे आहे त्या व्यक्तीचं एकदम नॅचरल कॉम्प्लेक्शन म्हणजे एकदम स्किन जी असते ती एक चकाकी असते त्या स्किनला, एक लस्टर असतं. प्रसन्न इंद्रिय म्हणजे त्याचे प्रत्येक इंद्रिय जे आहेत, प्रत्येक जे सेन्सेस आहेत ते व्यवस्थित कार्य करत असतात. एकदम अलर्ट असतात. इंद्रियम इंद्रियार्थ अनिच्छम अव्याहत पक्तृवेगम म्हणजे अव्याहत पक्तृवेग म्हणजेच पचनशक्ती उत्तम. पक्तृ म्हणजे पचन किंवा आहार ग्रहण करण्याची जी काही कॅपॅसिटी आहे, डायजेशनची जी काही कॅपॅसिटी आहे, ती अतिशय उत्तम असणार आहे. कुणामध्ये? ज्याच्या शरीरामध्ये विशुद्ध रक्त आहे, त्या व्यक्तीमध्ये आपल्याला ही लक्षणं बघायला मिळणार आहेत. त्याचा वर्ण एकदम प्रसन्न असणार आहे, म्हणजे एकदम त्या व्यक्तीला बघितल्यानंतर आपल्याला फ्रेश फील होणार आहे. टवटवीत असा त्याचा चेहरा दिसणार आहे त्या व्यक्तीचा. त्याची जी इंद्रिय आहेत, त्याचे जे ऑर्गन्स आहेत, ते सगळे ॲक्टिव्ह असणार आहेत, व्यवस्थित कार्यक्षम असणार आहेत. अव्याहत पक्तृवेग म्हणजे त्याला व्यवस्थित वेळेवर भूक लागणार आहे. पचनशक्ती, त्याची डायजेशन कॅपॅसिटी प्रॉपर असणार आहे. आणि जे काही पचनशक्ती म्हणजेच काय असणार आहे, तर मलमूत्र जे काही आहेत, त्याची वेगनिर्मिती नॉर्मल असणार आहे किंवा नियमित असणार आहे. म्हणजेच एकतर त्या व्यक्तीला भूक वेळेवर लागणार आहे, त्याचं डायजेशन प्रॉपर होणार आहे. जे काही मलमूत्र विसर्जन आहे, ते व्यवस्थित होणार आहे. तर हे जे काही शरीरातले नॅचरल फिनॉमिना आहेत, हे अतिशय व्यवस्थित त्या व्यक्तीमध्ये आपल्याला होताना दिसणार आहे. सुखान्वितम ही व्यक्ती सुखी असणार आहे. म्हणजे शारीरिक आणि मानसिक लेव्हलवरती या व्यक्तीमध्ये पॉझिटिव्ह चेंजेस किंवा आपल्याला पॉझिटिव्हिटी बघायला मिळणार आहे. काही लोक असतात, की जे नेहमी प्रत्येक गोष्टीला घेऊन ऑप्टिमिस्टिक असतात किंवा पॉझिटिव्ह असतात. त्यांना प्रत्येक गोष्टीमध्ये चांगलंच दिसत असतं. म्हणजे काही एखादी गोष्ट जरी निगेटिव्ह असेल, तरी ते त्या दुसऱ्या व्यक्तीमधले चांगलेच गुण जे असतात, चांगल्या गोष्टी ज्या असतात, तेच ते नोटीस करत असतात. तर हे जे आहे, हे सुखान्वित म्हणजे ती व्यक्ती शारीरिक आणि मानसिक दोनही लेव्हलवरती संतुष्ट असणार आहे. एकदम काय म्हणू शकतो आपण पॉझिटिव्ह असणार आहे. तुष्टी, पुष्टी, बलोपपन्नम म्हणजे त्या व्यक्तीमध्ये तुष्टी, पुष्टी म्हणजे हे जे काही आपण आतापर्यंतचे सगळी लक्षणं बघितली, की वेळेवरती भूक लागणार आहे, पचन व्यवस्थित होणार आहे, शारीरिक, मानसिक लेव्हलवरती ती व्यक्ती एकदम उत्तम कार्य तिचं सुरू असणार आहे. या सगळ्यामुळे त्याचा परिणाम म्हणून शरीरावर काय होणार आहे, तर शरीराचं पोषण योग्य प्रकारे होणार आहे आणि त्या व्यक्तीचं जे काही बल आहे ते उत्तम असणार आहे. विशुद्ध रक्तम पुरुषम वदंती म्हणजे हे जी काही लक्षणं आहेत, ही लक्षणं कुणामध्ये दिसणार आहेत, तर ज्या पुरुषामध्ये एकदम शुद्ध रक्त, विशुद्ध रक्त
रक्तधातू हा प्युरेस्ट फॉर्ममध्ये आहे. त्या व्यक्तीमध्ये किंवा त्या पुरुषामध्ये हे सगळे लक्षणं आपल्याला बघायला मिळणार आहेत. प्रसन्न वर्ण, प्रसन्न इंद्रिय, अव्याहत पक्तृवेग, सुख, तुष्टी, पुष्टी आणि बल. म्हणजेच ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा त्या व्यक्तीच्या शरीरामधलं रक्तधातू हा शुद्ध असणार आहे, तेव्हा आपल्याला ही सगळी लक्षणं बघायला मिळणार आहेत. रक्तधातूचं कार्य काय सांगितलेलं आहे हे आपण सगळं बघत आहोत, पण या धातूचं एक्झॅक्टली कार्य काय आहे, काम काय करणार आहे शरीरामध्ये, तर तत् विशुद्धम ही रुधिरम. सगळीकडे जेव्हा आपण कोणती गोष्ट बघणार आहोत तेव्हा तो पर्टिक्युलर जो धातू आहे तो विशुद्ध असताना, म्हणजे तो प्युरेस्ट फॉर्म मध्ये असताना, त्याच्यामध्ये काहीही दुष्टी नाहीये, अशाच वेळी ही सगळी कार्य, हे त्याचे गुण, वर्ण हे आपल्याला बघायला मिळणार आहेत. जर त्या धातूमध्ये काही दुष्टी असेल, त्याच्यामध्ये काही कारणाने काही बिघाड झाला असेल त्या धातूमध्ये, तर आपल्याला हे जे काही नॉर्मल किंवा प्राकृत हे काही लक्षणं आहेत हे आपल्याला बघायला मिळणार नाहीयेत. त्यामुळे जे आपण आता प्रत्येक पॉइंट बघत आहोत तेव्हा आपल्याला बॅक ऑफ द माइंड हे लक्षात ठेवायचं आहे की तो जो धातू आहे जेव्हा शुद्ध फॉर्म मध्ये असेल, प्युअर फॉर्म मध्ये असेल, तेव्हाच आपल्याला ही सगळी लक्षणं, हे सगळे त्याचे कार्य, त्याची जी काही गुण आहेत, त्याचे जे काही वर्ण आहे, हे सगळं आपल्याला बघायला मिळणार आहे. त्यामुळे इथे देखील तेच सांगितलेलं आहे, तत् विशुद्धम ही रुधिरम. म्हणजे शुद्ध प्युरिस्ट फॉर्म मध्ये असणारा रक्तधातूचं कार्य काय आहे? बल देणे, शरीराला बल देणे, स्ट्रेंथ देणे, वर्ण उजाळणे. कारण आपण बघितलं होतं की प्रसन्न वर्ण इंद्रिय, म्हणजे जर रक्तधातू शुद्ध असेल तर तो कॉम्प्लेक्शन एन्हान्स करणार आहे, किंवा एक जे काही नॅचरल त्या व्यक्तीची स्किन आहे ती जास्त चकाकी किंवा लस्चरस अशी ती स्किन दिसणार आहे, ती व्यक्ती एकदम टवटवीत दिसणार आहे, फ्रेश दिसणार आहे. त्यामुळे वर्ण देण्याचं काम हे रक्तधातूचं सांगितलेलं आहे. सुख म्हणजेच ती व्यक्ती शारीरिक आणि मानसिक लेवलवरती सुखी असणार आहे, म्हणजे पॉझिटिव्ह थॉट्स असणार आहेत, प्रत्येक गोष्टीकडे ती व्यक्ती ऑप्टिमिस्टिक या पॉइंट ऑफ व्ह्यूने बघणार आहे, म्हणजेच एकदम पॉझिटिव्ह ॲटिट्यूड किंवा पॉझिटिव्ह अप्रोच त्या व्यक्तीचा असणार आहे. युनक्ती प्राणिनम प्राणाः शोणितम ही अनुवर्तते. म्हणजेच या पद्धतीने जर शुद्ध रक्त त्या व्यक्तीच्या शरीरामध्ये असेल, रक्तधातू एकदम व्यवस्थित प्युरेस्ट फॉर्म मध्ये असेल, तर आपल्याला ही रक्तधातूची कार्य बघायला मिळणार आहे. दुसरा रेफरन्स काय आहे रक्तधातूच्या कार्याबद्दल? रक्तम वर्णप्रसादम मांसपुष्टीम जीवयतीच. म्हणजेच वर्णप्रसाद म्हणजे काय? तर वर्ण उजाळणे किंवा ते कॉम्प्लेक्शन एन्हान्स करण्याचं काम रक्तधातूचं सांगितलेलं आहे. कारण रक्तधातू हाच बेसिकली वर्ण किंवा कॉम्प्लेक्शनसाठी रिस्पॉन्सिबल असणारा धातू आहे. त्यामुळे जर रक्तधातू शुद्ध अवस्थेत असेल, प्युरेस्ट फॉर्म मध्ये असेल, तर त्याचं कार्य काय आहे? तर ते वर्णप्रसाद, जे काही नॅचरल त्या व्यक्तीचं कॉम्प्लेक्शन आहे ते व्यवस्थित दिसून येणार आहे, ती व्यक्तीची स्किन एकदम फ्रेश टवटवीत दिसणार आहे. मांसपुष्टी, ऑब्व्हियसली रक्तधातू नंतर तयार होणारा जो पुढचा धातू आहे मांस धातू, त्याची पुष्टी म्हणजेच मांस पोषकांश या ठिकाणी तयार होणार आहे आणि याच्यातूनच मांस धातूची निर्मिती होणार आहे. जीवयती, रक्तधातूला जीवन म्हटलेलं आहे, कारण जोपर्यंत रक्तधातू शरीरामध्ये आहे तोपर्यंत जीवन आहे. जर रक्तधातूने त्याचं कार्य बंद केलं किंवा रक्तधातूच नसेल तर जीवन हे कार्य आपल्याला बघायला मिळणार नाही. कारण बऱ्याचदा आपण बघतो की ब्लड लॉस जास्त प्रमाणात झाला की पेशंटची डेथ होते. तर हे कशामुळे? तर रक्तधातूचं असणारं जीवन हे जे कार्य आहे त्याच्यामुळे शरीरामध्ये कंटिन्युअसली ब्लड सर्क्युलेशन सुरू असतं आणि त्याच्यामुळे जीवन, लाईफ सुरू आहे. जेव्हा हा रक्तधातू मध्ये काही बिघाड होणार आहे किंवा याचं प्रमाण कमी होणार आहे, काही ब्लड लॉस होणार आहे, तेव्हा जीवन संपणार आहे, म्हणजेच तिथे मृत्यू हा येणार आहे. पुढचा रेफरन्स आहे अष्टांग हृदय मधला, जो प्रत्येक धातूंच्या श्रेष्ठ कर्माबद्दल सांगितलेला आहे. प्रीणनम जीवनम लेपा स्नेहो धारण पूरणे गर्भोत्पादश्च धातूनम श्रेष्ठम कर्म क्रमात्मतम. अशा 7ही धातूंची कर्म एका श्लोकमध्ये अष्टांग हृदयमध्ये आपल्याला सांगितलेली आहेत. तर याच्यामध्ये आपल्याला सिक्वेन्शियली लक्षात ठेवायचे, रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा आणि शुक्र. तर पहिला प्रीणन कर्म कोणाचा आहे? रस धातूचा आहे. तर त्याच्यानंतरचा जो जीवन कर्म आहे हे मात्र रक्तधातूचं सांगितलेलं आहे. म्हणजेच काय, जे आपण आता बघितलं की रक्तधातू अव्याहतपणे शरीरामध्ये फिरत असणार आहे, त्यामुळे जीवन, लाईफ देण्याचं काम हे रक्तधातूचं आहे.
पण जेव्हा हाच रक्तधातू काही गोष्टींमुळे या धातूमध्ये बिघाड होतो किंवा काही कारणाने ब्लड लॉस होतो, रक्तधातू शरीरातून कमी व्हायला लागतो, तेव्हा हे जीवन कार्य जे आहे हे थांबतं आणि त्या व्यक्तीचा मृत्यू होतो. त्यामुळे रक्तधातूचे कार्य काय-काय सांगितलेले आहेत? वर्णप्रसाद, वर्ण उजाळणार आहे, पुढच्या धातूचं पोषण करणार आहे, मांस धातूचं. त्याच्यानंतर जीवन हे रक्तधातूचं कार्य सांगितलेलं आहे. या धातूचं प्रमाण किती आहे? क्वांटिटी शरीरामध्ये किती आहे? तर 8 अंजली. जसं आपण आत्ताच्या जमान्यामध्ये किंवा आत्ता आपण ज्या पद्धतीने प्रत्येक गोष्ट किलोग्राम, लिटर्स किंवा सेंटीमीटर, मीटर या प्रमाणात मोजतो, त्या पद्धतीने आयुर्वेदामध्ये काही मेजरिंग युनिट्स आहेत, जे कदाचित तुम्ही रसशास्त्र या विषयामध्ये शिकाल, मान परिभाषा या अंडर रसशास्त्र आणि भैषज्य कल्पनेमध्ये. तर तिथे आपल्याला आयुर्वेदातले जे काही मान परिभाषा म्हणजे मेजरिंग जे युनिट्स आहेत त्याबद्दल तुम्हाला अभ्यासाला मिळणार आहे. इथे आपल्याला लक्षात ठेवायचे की रक्तधातूचं प्रमाण किती आहे, क्वांटिटी किती आहे, तर 8 अंजली. अंजली हे एक मेजरिंग युनिट आहे. अंजली म्हणजे ओंजळ किंवा आपण काय म्हणू शकतो, 2 आपले हात एकत्र आपण जर असे आणले तर ज्या पद्धतीने ही ओंजळ तयार होते त्याला अंजली प्रमाण असं सांगितलेलं आहे. तर असे किती अंजली सांगितलेले आहेत? तर 8 अंजली हे रक्तधातूचं प्रमाण सांगितलेले आहे. एमसीक्यू पॉइंट ऑफ व्ह्यूने असे छोटे पॉइंट्स इम्पॉर्टंट आहेत. AIPGT सारख्या जे पीजी एंट्रन्स एक्झाम आहेत तिथे देखील असे प्रश्न विचारले जाऊ शकतात की रक्तधातूचे प्रमाण शरीरामध्ये किती असते? खाली ऑप्शन्स असतील की 7, 8, 9 किंवा 10 अंजली. तर 8 अंजली हे रक्तधातूचं प्रमाण सांगितलेलं आहे. उपधातू कोणते आहेत रक्तधातूचे? सीरा आणि कंडरा हे रक्तधातूचे उपधातू सांगितलेले आहेत. उपधातू म्हणजे काय? ही काय स्पेसिफिक कॉन्सेप्ट आहे हे आपण सेपरेट एका लेक्चरमध्ये उपधातू विषयी जेव्हा डिस्कस करणार आहोत तेव्हा आपण याविषयी डिटेलमध्ये बोलणार आहोत. इथे आपल्याला एवढं लक्षात ठेवायचं की रक्तधातूचे उपधातू कोणते सांगितलेले आहेत? सीरा आणि कंडरा. मल काय सांगितलेले आहे रक्तधातूचा? तर पित्त हा रक्तधातूचा मल सांगितलेला आहे. हे आपल्याला लक्षात ठेवायचे. हे जे असे स्पेसिफिक पॉइंट्स आहेत, प्रमाण, उपधातू, मल, तर हे एमसीक्यू साठी डेफिनेटली असे प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यामुळे रक्तधातूचं प्रमाण किती आहे? 8 अंजली. उपधातू काय आहेत? सीरा आणि कंडरा. रक्तधातूचा मल काय सांगितलेला आहे? तर पित्त. म्हणजे जेव्हा धातूची निर्मिती होते तेव्हा त्याच्या सोबत काही वेस्ट प्रॉडक्ट्स तयार होतात. तर हे जे वेस्ट प्रॉडक्ट्स आहेत त्यालाच आपण त्या धातूचा मल म्हणतो. जेव्हा रक्तधातू तयार होत असतो तेव्हा त्याच्यासोबत पित्त या रक्तधातूच्या मलाची निर्मिती होते असं आपल्याला इथे लक्षात ठेवायचं. जेव्हा उपधातू, मल हे स्पेसिफिक पॉइंट्स आपण एक लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहोत तेव्हा आपण याविषयी जास्त डिटेलमध्ये अभ्यास करणार आहोत. आता आपल्याला एवढंच लक्षात ठेवायचं की रक्तधातूचे उपधातू सीरा आणि कंडरा आहेत आणि मल काय आहे रक्तधातूचा? तर पित्त सांगितलेला आहे. पुढे रक्तधातू सारता. लास्ट लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं की धातू सारता ही जी कॉन्सेप्ट आहे म्हणजे काय? तर त्या पर्टिक्युलर धातूचा प्युरेस्ट फॉर्म किंवा तो धातू अतिशय शुद्ध असताना त्या व्यक्तीच्या शरीरामध्ये काय काय आपल्याला लक्षणं बघायला मिळतात. म्हणजे त्या व्यक्तीमध्ये आपल्याला शारीरिक आणि मानसिक लेवलवरती काय काय आपल्याला स्पेसिफिक कॅरेक्टरिस्टिक बघायला मिळतात. त्यालाच आपण धातू सारता म्हणतो. कारण पर्टिक्युलर तो जो धातू आहे तो त्या प्युरेस्ट फॉर्म मध्ये असतो. तो एकदम सारवान असतो. म्हणजे उत्तम क्वालिटी त्याच्यामध्ये त्या धातूची उत्तम क्वालिटी आपल्याला बघायला मिळते. तेव्हाच आपल्याला धातूसार ही कॉन्सेप्ट बघायला मिळते. तर पर्टिक्युलर रक्तधातू जर उत्तम क्वालिटीमध्ये असेल, प्युरेस्ट फॉर्म मध्ये असेल तर आपल्याला काय लक्षणं बघायला मिळणार आहेत? कर्ण, अक्षी, मुख, जिव्हा, नासा, ओष्ठ, पाणी पादतल, नख, ललाट, मेहनम, स्निग्ध रक्तवर्णम. म्हणजेच काय सांगितलेलं आहे? कर्ण म्हणजे कान, अक्षी म्हणजे डोळे, मुख म्हणजे तोंड, ओरल कॅव्हिटी, जिव्हा म्हणजे टंग, नासा म्हणजे नाक, नोज, ओष्ठ म्हणजे लिप्स, पाणी पादतल म्हणजे पाम्स आणि सोल्स, हाताचे तळवे आणि पायाचे तळवे. पाणी म्हणजे हात, पाद म्हणजे पाय. तर पाणी तल म्हणजे हाताचे तळवे, पाम्स, पाद तल म्हणजे सोल्स, पायाचे तळवे.
नख, नेल्स, ललाट म्हणजे कपाळ, फोरहेड, मेहन म्हणजेच जेनायटल्स. तर हे काय सांगितलेलं आहे? तर हे रक्तधातूसार जर व्यक्ती असेल, तर हे सगळे अवयव त्या व्यक्तीचे कसे असणार आहेत? स्निग्ध आणि रक्तवर्णी. म्हणजे स्निग्ध म्हणजे त्या अवयवांना एक चकाकी असणार आहे, एक शायनी ते अवयव दिसणार आहेत आणि रक्तवर्णी म्हणजे तिथे ते लालसर किंवा एक जिथे रक्तपुरवठा जास्त झाल्यानंतर ज्या पद्धतीने आपल्याला एखादा अवयव थोडासा लालसर किंवा रेडिश बघायला मिळतो, अशा पद्धतीचे हे सगळे अवयव त्या रक्तधातूसार व्यक्तीमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. तर हे रेडिश किंवा हे लालसरपणा जो आहे हा ॲबनॉर्मल नाहीये. इथे त्या पर्टिक्युलर धातूचा प्युरेस्ट फॉर्म असल्या कारणाने त्या व्यक्तीमध्ये आपल्याला या सगळ्या अवयवांच्या ठिकाणी एक चकाकी आणि लालसरपणा नॉर्मल इतर व्यक्तींमध्ये ज्यांच्याकडे रक्तधातूसार नाहीये, ज्यांच्यामध्ये रक्तधातू प्युरेस्ट फॉर्ममध्ये नाहीये, अशा व्यक्तींच्या कंपॅरेटिव्हली ज्या व्यक्तीच्या शरीरामध्ये रक्तधातू हा अतिशय प्युरेस्ट फॉर्म, अतिशय उत्तम क्वालिटीचा आहे, त्या व्यक्तींमध्ये आपल्याला या अवयवांच्या ठिकाणी एक चकाकी आणि लालसरपणा, एक रेडिश असं आपल्याला हे अवयव बघायला मिळणार आहे. श्रीमद भ्राजिष्णू रक्तसाराणाम आणि हे सगळे अवयव कसे असणार आहेत? तर एकदम भारदस्त असे किंवा काय म्हणू शकतो एकदम उठावदार असे हे असणार आहेत. म्हणजे ते फीचर्स जे आहेत कर्ण, अक्षी, मुख हे सगळे फीचर्स त्या व्यक्तीचे शार्प असणार आहेत. श्रीमद भ्राजिष्णू म्हणजे प्रत्येक अवयव किंवा प्रत्येक जे काही फीचर्स आहेत त्या व्यक्तीचे ते एकदम कट आणि शार्प असणार आहेत. त्यामुळे ती व्यक्ती दिसायला एकदम भारदस्त किंवा अट्रॅक्टिव्ह अशी दिसणार आहे. सारता म्हणजे अशा व्यक्तीमध्ये जेव्हा रक्तधातू उत्तम अवस्थेमध्ये आहे, उत्तम स्टेटमध्ये आहे, अशा वेळी त्या व्यक्तीच्या मानसिक लेव्हलवरती काय-काय आपल्याला लक्षणं दिसणार आहेत? सुखम. ती व्यक्ती सुखी असणार आहे. म्हणजे एक पॉझिटिव्ह ॲटिट्यूड त्या व्यक्तीचा असणार आहे. उद्धताम मेधाम म्हणजे ही व्यक्ती अतिशय बुद्धिमान असणार आहे. त्यांचा आयक्यू एकदम उत्तम असणार आहे. मनस्वित्वम या व्यक्ती कशा असणार आहेत? थोड्याशा स्वतंत्र वृत्तीच्या म्हणजे स्वतःची मतं मोकळेपणाने मांडणारे, स्पष्ट बोलणारे आणि थोड्याशा हट्टी स्वभावाच्या. म्हणजे एखादी गोष्ट त्यांना जर करायची असेल, तर कोणी कितीही सांगितलं तरी ते व्यक्ती ती गोष्ट करणार म्हणजे करणार. तर याला आपण मनस्वित्वम असं म्हणू शकतो, की ते स्वतंत्र विचारांचे आणि स्वतःला जे वाटेल तेच या व्यक्ती करतात. सौकुमार्य म्हणजे सुकुमार. या व्यक्ती थोड्याशा नाजूक असतात. त्यांना कोणतंही जास्त स्ट्रेस किंवा जास्त काय म्हणू शकतो कष्ट सहन होत नाहीत. अनतिबलम आणि या व्यक्तींकडे बल कसं असणार आहे? कमी असणार आहे. म्हणजे जास्त हे बलवान असणार नाहीयेत. कारण सुकुमार, नाजूक असल्या कारणाने या व्यक्तींचं शारीरिक आणि मानसिक दोनही बल हे कमी असणार आहे. त्यामुळे क्लेश असहिष्णुत्व म्हणजे या व्यक्तींना कोणत्याही प्रकारचा त्रास किंवा स्ट्रेस, टॉर्चर काही सहन होणार नाहीये. उष्ण असहिष्णुत्व आणि या व्यक्तींना उष्णता सहन होणार नाहीये. तर हे जे काही लक्षणं आहेत, ही रक्तधातूसारतेची लक्षणं सांगितलेली आहेत. म्हणजे फिजिकल कॅरेक्टरिस्टिक्स तर आपण बघितले, की पर्टिक्युलर जे कर्ण, अक्षी, मुख, जिव्हा, नासा, ओष्ठ, पाणी पादतल, नख, ललाट, मेहन हे जे काही अवयव आहेत, हे स्निग्ध आणि रक्तवर्णी आहेत. श्रीमद भ्राजिष्णू या व्यक्ती चे हे अवयव उत्तम असल्या कारणाने, फीचर्स एकदम शार्प असल्या कारणाने ही व्यक्ती एकदम भारदस्त, अट्रॅक्टिव्ह अशी पर्सनॅलिटी असणार आहे. पण मानसिक लेव्हलवरती या व्यक्तीला आपल्याला काय-काय लक्षणं बघायला मिळणार आहेत? ही व्यक्ती सुखी असणार आहे, पॉझिटिव्ह ॲटिट्यूड असणार आहे, प्रत्येक गोष्टीमध्ये काहीतरी पॉझिटिव्ह शोधून काढणार आहे. उद्धतम मेधम म्हणजे यांची बुद्धी एकदम तल्लख असणार आहे. एकदम आयक्यू यांचा जास्त असणार आहे. मनस्वित्वम म्हणजे स्वतःच्याच विचारांचे किंवा मतांचे ठाम असणारे. एखादं त्यांना पटलं तर ठीक, नाही तर नाही. आणि हट्टी असणार आहेत. म्हणजे एखादी गोष्ट त्यांनी ठरवली तर ते पूर्ण करणारच. अशा पद्धतीची ही व्यक्ती असणार आहे. सुकुमार म्हणजे या व्यक्ती थोड्याशा नाजूक अशा असणार आहेत. त्यांच्याकडे बल कमी असणार आहे. बल कमी असणं, नाजूक असल्या कारणाने त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास, क्लेश सहन होणार नाहीये. उष्णता त्यांना सहन होणार नाहीये. क्लेश म्हणजे आपण असं म्हणू शकतो, काही लोक असतात, की ज्यांना अगदी थोडंसं ओरडलं तरी त्यांच्या डोळ्यात पाणी येतं. त्यांना कोणी काही बोललेलं, कोणी थोडा आवाज चढवून जरी बोललं तरी त्यांना सहन होत नाही. तर हे जे काही आहे हे
क्लेश असहिष्णुत्वम किंवा सुकुमार असल्या कारणाने रक्तधातू जर त्यांच्या शरीरामध्ये उत्तम असेल तर आपल्याला ही लक्षणं बघायला मिळतात. तर जे आपण बघितलं उद्धताम मेधाम म्हणजे या व्यक्ती बुद्धिमान असतात. मनस्वित्वम म्हणजे स्वतंत्र वृत्तीच्या आणि थोड्याशा हट्टी, जिद्दी अशा प्रकारचे या व्यक्ती असतात. सौकुमार्य म्हणजे या व्यक्ती थोड्याशा नाजूक अशा असतात. अनतिबलम म्हणजे यांचं शारीरिक बल जे आहे, मानसिक बल, शारीरिक बल दोनही कमी असणार आहे. म्हणजे फिजिकल स्ट्रेंथ आणि मेंटल स्ट्रेंथ दोनही या व्यक्तींचं कमी असणार आहे. क्लेश असहिष्णुत्वम म्हणजेच रक्तसार व्यक्तींचं बल कमी असल्या कारणाने त्यांना कोणत्याही प्रकारचा शारीरिक किंवा मानसिक त्रास सहन होणार नाही. म्हणजे त्यांना कोणत्याही प्रकारचा स्ट्रेस किंवा एखाद्या गोष्टीमुळे जर त्यांना काही कोणी टॉर्चर करत असेल, तर ते त्यांना अजिबात सहन होणार नाहीये. उष्ण असहिष्णुत्वम म्हणजे या व्यक्तींना उष्णता देखील सहन होणार नाही. त्यामुळे अगदी थोड्याशा उन्हात गेले तरी त्यांना लगेच असह्य होईल, चक्कर येईल किंवा ते लगेच फॅन, कूलर, एसी थंड ठिकाणी त्यांना जायला आवडेल. उष्णता किंवा उष्ण पदार्थ त्यांना जास्त आवडणार नाहीयेत. ते थंड पदार्थ खाण्याकडे त्यांचा जास्त कल असणार आहे. सुख म्हणजे त्यांच्या मनामध्ये नेहमी सकारात्मक भावना असणार आहे, पॉझिटिव्ह अप्रोच असणार आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये ते पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवून वागणार आहे. हे चरक संहितेतला रेफरन्स झाला. सुश्रुत संहितेमध्ये रक्तधातुसारते संदर्भात एक रेफरन्स आलेला आहे. स्निग्ध ताम्र, नख, नयन, तालू, जिव्हा, ओष्ठ, पाणी, पाद, तलम, रक्तेन म्हणजे रक्तधातुसार व्यक्तींमधले हे जे काही अवयव आहेत, कोणते कोणते? नख म्हणजे नेल्स, नयन म्हणजे डोळे, आईज, तालू म्हणजे पॅलेट, ओरल कॅव्हिटीमध्ये जे काही हार्ड पॅलेट, सॉफ्ट पॅलेट आहे ते, जिव्हा म्हणजे टंग, ओष्ठ म्हणजे लिप्स, पाणी, पादतल, पाणी तल म्हणजे हाताचे तळवे म्हणजेच पाम्स, पाद तल म्हणजे पायाचे तळवे म्हणजे सोल्स. हे कसे असणार आहेत? स्निग्ध म्हणजे या अवयवांना एक चकाकी, एक शायनी असे असणार आहे. थोडेसे स्निग्धता त्या ठिकाणी दिसणार आहे. आणि ताम्र म्हणजेच रक्तवर्णी, ताम्र म्हणजेच रक्तवर्णी, लालसर असे हे अवयव रक्तधातुसार व्यक्तीमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. तर हे असे दोनही रेफरन्स आपल्याला लक्षात ठेवायचे. आचार्य चरकांनी काय सांगितलेलं आहे आणि आचार्य सुश्रुतांनी काय सांगितलेलं आहे. सुश्रुतांनी बऱ्याचदा शारीरिक लेवलवरचेच कॅरेक्टरिस्टिक्स सांगितलेले आहेत. पण आचार्य चरकांनी मात्र चरक संहितेमध्ये जे काही शारीरिक आहेत सोबतच मानसिक लक्षणं काय दिसणार आहेत पर्टिक्युलर धातुसार व्यक्तीमध्ये ते सांगितलेले आहेत. हे बेसिक डिफरन्स आपल्याला लक्षात ठेवायचे. त्याच्यानंतर हा जर रक्तधातू ज्याचं प्रमाण आपण बघितलं होतं 8 अंजली आहे शरीरामधलं प्राकृत प्रमाण किंवा नॉर्मल क्वांटिटी किती सांगितलेली आहे रक्तधातूची? 8 अंजली. पण हा रक्तधातू जर काही कारणाने शरीरामध्ये वाढला, त्याचं प्रमाण जर 8 अंजलीपेक्षा जास्त झालं तर शरीरावरती आपल्याला काय लक्षणं बघायला मिळणार आहेत? रक्तम, रक्तांग, अक्षिताम, सीरा पूर्णत्वमच. म्हणजे जर रक्तधातू वाढला तर काय होणार आहे? रक्तांग, पूर्ण शरीर हे लालसर असं दिसणार आहे. कारण रक्तधातूचा वर्ण काय सांगितलेला आहे? लाल. आणि जर हाच रक्तधातू प्रमाणामध्ये याची वृद्धी झाली तर पूर्ण शरीर हे लालसर दिसणार आहे. रक्तांग, पूर्ण शरीर हे लालसर रेडिश दिसणार आहे. रक्त अक्षिताम म्हणजे डोळे जे आहेत ते लाल दिसणार आहेत. म्हणजे एकदम डोळ्याच्या ठिकाणी एकदम लालसरपणा किंवा रेडिश आईज असे आपल्याला बघायला मिळणार आहेत. सीरा पूर्णत्व आणि जे काही सीरा आहेत, ब्लड वेसल्स आहेत त्या फुगलेल्या आपल्याला बघायला मिळणार. कारण जर रक्तधातूचं प्रमाण वाढलं तर ऑब्व्हियसली रक्त वाहून नेणारे जे काही ब्लड वेसल्स आहेत तिथे पण त्यांचं प्रमाण वाढणार आहे. त्यामुळे ह्या ज्या सीरा आहेत, ह्या ज्या ब्लड वेसल्स आहेत त्या फुगलेल्या, थोड्याशा स्वोलन अशा आपल्याला बघायला मिळणार आहेत. हे रक्तवृद्धीचं लक्षण सुश्रुत संहितेमध्ये दिलेलं आहे. अष्टांग हृदय मध्ये रक्तवृद्धीचं लक्षण काय सांगितलेलं आहे? रक्तम विसर्प प्लीहा विद्रते. म्हणजे जर शरीरामध्ये रक्तधातू वाढला तर या व्याधी होणार आहेत. विसर्प, प्लीहा, विद्रते म्हणजे विसर्प, प्लीहा वृद्धी होणार आहे, स्प्लिनोमेगॅली होणार आहे, विद्रती होणार आहे. तर हे जे काही डिसीजेस आहेत हे होणार आहेत. कुष्ठ म्हणजे जे काही रक्तधातूशी संदर्भात जिथे जिथे ज्या ज्या व्याधींमध्ये रक्तधातूचा समावेश आहे त्या सगळ्या व्याधींमध्ये आपल्याला ते सगळे व्याधी आपल्याला रक्तवृद्धीमध्ये बघायला मिळणार आहेत.
जसे की विसर्पामध्ये रक्तदृष्टी असणार आहे किंवा रक्तधातू इन्व्हॉल्व आहे. प्लीहावृद्धी स्प्लिनोमेगाली होणार आहे. का? तर रक्तधातूची निर्मितीच यकृत आणि प्लीहामध्ये सांगितलेली आहे. कारण रक्त व स्रोतसाचं मूळ स्थान काय आहे? यकृत आणि प्लीहा. त्यामुळे जर रक्तवृद्धी झाली तर ऑब्व्हियसली प्लीहावृद्धी होणार आहे. स्प्लिनोमेगाली आपल्याला बघायला मिळणार आहे. विद्रदी मध्ये देखील रक्तधातूचा इन्व्हॉल्वमेंट असल्या कारणाने विद्रदी हे डिसीज आपल्याला बघायला मिळणार आहे. कुष्ठ जिथे रक्तधातूचा समावेश आहे. वातास्र म्हणजे वातरक्त हा जो व्याधी आहे. पित्तास्र म्हणजे रक्तपित्त हा जो व्याधी आहे. गुल्म, उपकुश, कामला ह्या व्याधी जिथे जिथे रक्तधातूचा समावेश आहे ते सगळे व्याधी रक्तवृद्धीच्या ह्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. व्यंग म्हणजे शरीरावरती चट्टे किंवा एक प्रकारचे काय म्हणू शकतो आपण रॅशेस दिसणार आहेत. अग्निनाश म्हणजे जठराग्नी मंद होणार आहे. का होणार आहे? तर रक्तधातू वाढला त्याचा गुण वाढणार आहे. म्हणजेच कोणता? तर द्रवगुण. रक्तधातू हा कसा आहे? द्रवगुणाचा आहे. तर द्रवगुण जर शरीरामध्ये वाढला तर ऑब्व्हियसली अग्नी तिथे मंद होणार आहे. त्यामुळे जठराग्नी मंद होणार आहे. भूक लागणार नाहीये. संमोह म्हणजे त्या व्यक्तीला एक काय म्हणू शकतो आपण चक्कर, भोवळ आल्यासारखी किंवा काहीही आसपास काय चालू आहे हे लक्षात येणार नाहीये. ती व्यक्ती बेशुद्ध होऊ शकते. रक्तत्वक नेत्र मूत्रता त्वचेच्या ठिकाणी लालसरपणा दिसणार आहे. नेत्राच्या ठिकाणी डोळ्यांच्या ठिकाणी डोळे लाल होणार आहेत आणि मूत्र म्हणजेच युरिन कशी होणार आहे? लाल रंगाची होणार आहे. जर शरीरामध्ये रक्तधातूचं प्रमाण वाढलं तर आपल्याला हे लक्षणं बघायला मिळणार आहे. जे हिमॅच्युरिया किंवा आपण म्हणू शकतो कधी कधी काही पेशंट्सना आपण एक्झामिन करत असताना त्यांचे डोळे एकदम लाल असतात किंवा शरीरावर देखील काही त्यांचे रॅशेस आलेले असतात आणि पेशंट आपल्याला सांगतो की 2-3 दिवसापासून हिमॅच्युरिया होत आहे किंवा युरिन एकदम रेड कलरची होत आहे. तर या सगळ्या अशा कंडिशनमध्ये आपल्याला लक्षात घ्यायचं की तिथे रक्तधातूची काही इन्व्हॉल्वमेंट आहे का? रक्तधातूचं प्रमाण प्राकृत आहे की रक्तधातूची वृद्धी झालेली आहे? या सगळ्या गोष्टींचा आपल्याला त्या ठिकाणी विचार करावा लागणार आहे. त्यामुळे रक्त जर शरीरामध्ये वाढलं, रक्ताचं प्रमाण जर शरीरामध्ये वाढलं तर आपल्याला ही लक्षणं बघायला मिळणार आहे. पण याच रक्तधातूचा जर प्रमाण शरीरामध्ये कमी झालं, जर रक्तधातू शरीरामध्ये प्रमाणापेक्षा कमी झाला तर आपल्याला काय लक्षणं बघायला मिळणार आहेत? रक्ते आम्ल शिशिर प्रीती शिरा शैथिल्य रुक्षतः म्हणजेच आम्ल प्रीती म्हणजे त्या व्यक्तीला आंबट पदार्थ खाण्याची इच्छा होणार आहे. जर शरीरामधून रक्तधातूचं प्रमाण कमी झालं असेल तर त्या व्यक्तीला आंबट ते कोणतीही गोष्ट असेल, दही असेल, चिंच असेल, कैरी असेल, अशा ज्या काही आंबट पदार्थ आहेत जे आम्ल रसाचे आहेत ते खाण्याची त्या व्यक्तीला इच्छा होणार आहे. शिशिर प्रीती त्या व्यक्तीला थंड पदार्थांची इच्छा जास्त होणार आहे कारण रक्तधातूचं प्रमाण तिथे कमी होणार आहे. शिशिर प्रीती म्हणजे त्या व्यक्तीला थंड ठिकाणी बसायची इच्छा होईल किंवा थंड पदार्थांचं सेवन करण्याची इच्छा होईल. शिरा शैथिल्य जे ब्लड वेसल्स आहेत तिथे एक लूजनेस असणार आहे. म्हणजे जे काही ब्लड वेसल्स मध्ये एक इलास्टिसिटी आहे त्याच्यातून ब्लड फ्लो होणार आहे. पण जेव्हा याच ब्लड वेसल्स मधून वाहणाऱ्या ब्लडचं प्रमाण कमी होणार आहे, रक्तधातूचं प्रमाण कमी होणार आहे, तेव्हा मात्र तिथली ती इलास्टिसिटी जी आहे त्या ब्लड वेसल्सची ती कमी होणार आहे. तिथे एक लूजनेस त्या ब्लड वेसल्स मध्ये येणार आहे. त्याला आपण शिरा शैथिल्य असं म्हणणार आहोत. आणि क्षता येणार आहे. शरीरामध्ये एक ड्रायनेस येणार आहे. का? तर रक्तधातू हा स्निग्ध वर्णाचा रक्तधातू हा स्निग्ध गुणाचा सांगितलेला आहे. जेव्हा रक्तधातू कमी होणार आहेत ऑब्व्हियसली शरीरातलं स्निग्ध गुण पण कमी होणार आहे. स्निग्ध गुण कमी झाला म्हणजेच त्याचा अपोजिट गुण वाढणार आहे. स्निग्ध गुणाच्या अपोजिट कोण आहे? वृक्ष गुण. त्यामुळे स्निग्ध गुण कमी झाला म्हणजेच आपोआप शरीरामधला वृक्ष गुण वाढणार आहे, ड्रायनेस वाढणार आहे. मग शरीरावरती स्किनवरती ड्रायनेस असेल किंवा नेहमी त्या व्यक्तीला तहान लागेल, तोंडामध्ये एक कोरडेपणा जाणवेल, तर ही जी काही लक्षणं आहेत ही रक्तधातूचं प्रमाण शरीरामध्ये कमी झाल्यानंतर आपल्याला ही लक्षणं बघायला मिळणार आहेत. आम्लप्रीती, शिशिरप्रीती, शिरा शैथिल्य आणि क्षता हे जे आहे हे रक्तधातूचं प्रमाण कमी झाल्यानंतर आपल्याला ही लक्षणं बघायला मिळणार आहे. तर अशा पद्धतीने आजच्या लेक्चरमध्ये आपण रक्तधातू हा जो एक महत्वाचा पॉइंट आहे तो कंप्लीट केलेला आहे. हा जो टॉपिक आहे हा युनिव्हर्सिटी एक्झाम मध्ये MCQ, SAQ आणि LAQ पॉइंट ऑफ व्ह्यूने इम्पॉर्टंट आहेच.
पण ओरल एक्झाममध्ये वायवासाठी यातले जे काही छोटे-छोटे श्लोक आहेत, जसे रक्तधातुसारतेचा श्लोक आहे किंवा रक्तधातूच्या वर्णाबद्दल तपनीय इंद्र गोपावम हा जो श्लोक आहे, हे टेबल वायवासाठी अतिशय महत्त्वाचे आहे. त्यामुळे कमीत कमी श्लोक पूर्ण नोट्समध्ये दिलेले आहेत, पण जे दिलेले आहेत ते श्लोक महत्त्वाचे आहेत. त्यामुळे पॉसिबल असेल जर तुम्हाला इच्छा असेल, तर तुम्ही हे श्लोक पाठ करू शकता, ज्याचा उपयोग तुम्हाला थिअरी एक्झाम प्लस ओरल एक्झाम दोनहीमध्ये होणार आहे आणि थ्रूआउट युअर बी-एम-एस करिक्युलम जिथे-जिथे रक्तधातूचा उल्लेख येतो, तेव्हा हे रेफरन्सेस आपल्याला लागणार आहेत. त्यामुळे आत्ता जर तुम्ही हे श्लोक पाठ केले, तर ते लाँग टर्मसाठी खूप बेनिफिशियल असणार आहे. तर अशा पद्धतीने रक्तधातू हा टॉपिक इथे कंप्लीट झालेला आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण याचा पुढचा जो टॉपिक आहे, त्याबद्दल डिस्कस करणार आहोत. धन्यवाद.